नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 14 जून 2026 रोजी झालेल्या MPSC ग्रुप बी कंबाईन पूर्व परीक्षेचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय लागेल हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. आपणा सर्वांनाच माहिती की या परीक्षेची पहिली आन्सर की MPSCने 15 जून रोजी इथं जाहीर केलेली आहे आणि या आन्सर कीनुसार तुम्ही तुमचा स्कोर चेक केलेलाच असेल आणि या फर्स्ट आन्सर कीनुसार एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहील हे आपण बघणार आहोत. कट ऑफ ठरवण्यासाठी कोणते घटक इथं महत्त्वाचे असतात, तर सर्वप्रथम आपण हे घटक बघण्याआधी 2025च्या प्रिलिम्समध्ये काय परिस्थिती होती ते बघूया. 2025 ग्रुप बी कंबाईन पूर्व परीक्षा जी होती त्यावेळेस एकूण पदे हे एकूण ज्या वॅकन्सी होत्या त्या 758 होत्या. तुम्ही इथं पोस्ट वाईज या वॅकन्सी इथं बघू शकता. सहाय्यक कक्ष अधिकारीसाठी 3 होत्या, STIसाठी 279, PSIसाठी 392 आणि SRसाठी 84 जागा होत्या. अशा 758 जागा या ॲडमध्ये होत्या आणि तेव्हा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा 51.25 लागला होता. तेव्हासुद्धा पेपर अवघड होता आणि यावर्षीचाही पेपर बऱ्यापैकी अवघड आहे. सो एकंदरीत यावर्षीचं आपण बघितलं तर पोस्ट किती आहेत, तर या ॲडमध्ये एकूण पोस्ट या 552 आहेत. पण याच्यामध्ये SRच्या 40 ॲडिशनल पोस्टचंसुद्धा इथं पत्र MPSCकडे गेलेलं आहे. सो सध्याच्या परिस्थितीमध्ये या पोस्ट 592 होतात. PSIच्या 310, STIच्या 236, सेक्शन ऑफिसरच्या 6 आणि SRच्या 40. सो एकंदरीत अशा या 592 पोस्ट आहेत. सो मागच्यापेक्षा थोड्याशा कमी आहेत, पण या पोस्ट एकूण अजून वाढण्याची शक्यता इथं नाकारता येत नाही. मुख्य परीक्षेसाठी किती विद्यार्थी पात्र ठरतात, तर वॅकन्सीच्या 16 ते 17 पट विद्यार्थी पात्र ठरतात. हा सुद्धा महत्त्वाचा इथं फॅक्टर आहे. तसेच यावर्षीचं आपण जर पेपरची पातळी बघितली तर ती मॉडरेट टू डिफिकल्ट होती. बऱ्याच जणांना हा पेपर डिफिकल्ट गेलेला आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाचा इथं फॅक्टर जो आहे तो म्हणजे क्वांट आणि लॉजिकल रिझनिंग याचे जे 20 क्वेश्चन असतात ते मागच्या वर्षी बऱ्यापैकी बऱ्याच जणांना इथं ऑन ॲन ॲव्हरेज 12 ते 15मध्ये यायचे, पण यावर्षी हा सुद्धा घटक लेंदी झालेला आहे. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना इथं मार्क्स आलेले नाहीत. सो हा सुद्धा एक इथं महत्त्वाचा फॅक्टर आहे. कट ऑफ आपणा सर्वांना माहिती की डेसिमल पॉईंटमध्ये असतो. 2025चा आपण ओपनचा कट ऑफ बघितला तर तो 51.25 आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला 51 मार्क आहेत तो सुद्धा कट ऑफच्या इथं बाहेर फेकला जातो. सो हे लक्षात ठेवा. फायनल आन्सर कीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. काही क्वेश्चन्स इथं कॅन्सल होतील, काहींचे उत्तरसुद्धा बदलतील. सो हा सुद्धा फॅक्टर महत्त्वाचा ठरतो कट ऑफ ठरवण्यासाठी. त्यानंतर मुख्य परीक्षेच्या आधी जागा वाढण्याची शक्यता आहे. मी तुम्हाला आता सांगितलं की SRच्या 40 जागा वाढतील आणि अजून काही जागा वाढण्याची सुद्धा शक्यता इथं नाकारता येत नाही. सो या सर्व फॅक्टरच्या बेसिसवर आपण एक्सपेक्टेड कट ऑफ काय असेल हे आता बघूया. सो एकंदरीत ग्रुप बीचा आपण जर एक्सपेक्टेड कट ऑफ बघितला तो ओपनसाठी 50 ते 52मध्ये हा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. OBCसाठी सुद्धा ओपन एवढाच म्हणजे 50 ते 52. SC कॅटेगरीसाठी 46 ते 48मध्ये हा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. ST कॅटेगरीसाठी 44 ते 46मध्ये हा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. SBCचा कट ऑफ हा ओपनपेक्षा 1 ते 2 मार्कांनी कमी असेल, म्हणजे 49 ते 51मध्ये असेल. विजय, NTC आणि NTD यांचा कट ऑफ ओपन एवढाच असेल, तो म्हणजे 50 ते 52. NTBचा कट ऑफ हा 1 ते 2 मार्कांनी कमी लागू शकतो ओपनपेक्षा 49 ते 51 आणि EWSचा कट ऑफ हा 44 ते 45मध्ये असेल. सो एकंदरीत हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. आणि आपण फिमेलच्या बाबतीत बघितलं तर त्या कॅटेगरीच्या जनरल पेक्षा 2 ते 3 मार्क्सने फिमेलचा कट ऑफ इथं कमी लागतो. जर उदाहरणार्थ आपण बघितलं तर ओपनचा आपण 50 ते 52 एक्सपेक्टेड कट ऑफ म्हणला तर फिमेल ओपनचा कट ऑफ हा 47 ते 49मध्ये असेल. SC फिमेलचा 43 ते 45मध्ये असेल आणि ST फिमेलचा 41 ते 42मध्ये हा कट ऑफ असेल. सो एकंदरीत फिमेल कॅटेगरीचा अशा प्रकारेच कट ऑफ लागेल. सो ज्या कॅटेगरीचा ओपन एवढा कट ऑफ आहे त्यांच्या फिमेलचा कट ऑफ हा 47 ते 49मध्ये लागेल. दिव्यांगजन आणि ऑर्फन कॅटेगरीचा कट ऑफ प्रेडिक्ट करणं थोडंसं अवघड असतं. त्याच्यामुळे मी मागच्या वर्षीच्या कट ऑफच्या बेसिसवरचे आकडे दिलेले आहेत. 1 ते 2 मार्काने मागच्या वर्षीपेक्षा कमी कट ऑफ लागू शकतो. दिव्यांगजन टाईप Aसाठी 42, टाईप Bसाठी 33, Cसाठी 45 आणि Dसाठी 25 अशा प्रकारे मागच्या वर्षीपेक्षा 1 ते 2 मार्कांनी कट ऑफ लागू शकतो. ऑर्फन टाईप ABचा कट ऑफ हा मागच्या वर्षीपेक्षा 1 मार्काने म्हणजेच 20च्या आसपास लागू शकतो आणि टाईप Cचा 40च्या आसपास लागू शकतो. सो एकंदरीत अशा प्रकारे हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहेत. ज्या विद्यार्थ्यांना 50पेक्षा जास्त मार्क आहेत
त्यांचा स्कोर एकदम सेफ आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचा 1 ते 2 मार्कांनी कमी जरी असेल त्यांचीसुद्धा इथं क्वालिफाय होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण की यावर्षीचा पेपरसुद्धा बऱ्यापैकी डिफिकल्ट होता. सो सर्वांनी आपला अभ्यास सुरू ठेवा. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.